पुढची बातमी आहे नीट फेरपरीक्षा निकालाच्या घोळाची। नीट परीक्षेतल्या गुणांच्या गोंधळाविरोधात आता पालक थेट हायकोर्टामध्ये धाव घेणार आहेत। पुण्यातील विद्यार्थी आर्यन चव्हाणचे वडील कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे। या याचिकेमध्ये राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएला पक्षकार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान 13 जुलैला नीटच्या अधिकृत वेबसाईटवर आर्यनला ओएमआर शीटमध्ये तब्बल 720 पैकी 707 गुण मिळाले होते। या गुणानुसार आर्यन संपूर्ण देशात पहिल्या 10 मध्ये आला होता। सगळीकडे त्याचं अभिनंदनही करण्यात आलं। मात्र 16 जुलैला जेव्हा निकाल लागला तेव्हा आर्यनला नवीन ओएमआर शीटमध्ये केवळ 217 गुण दाखवण्यात आले। त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला। आधीच नीट पेपरफुटी विरोधात देशात वातावरण पेटलं असताना आता फेरपरीक्षा घेण्यात आली आणि त्याच्या निकालात सुद्धा घोळ झाल्यामुळे संताप व्यक्त होतोय। तर नीट फेरपरीक्षेतील निकालातल्या गुणांच्या तफावतीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे। आता एक मुलगी मला वडवणीत पण भेटली, आता बीडमध्ये 2 मुलं भेटलेत। मी काल एक जणाचं आणखी गौत्यांचं पण ट्विट केलेलं। असे एवढे विविध प्रकार झालेत, त्याच्या शासन गंभीर पाहिजे। पहिल्या प्रकारासाठी शासनाला राजीनामा द्यावा। प्रधान जे मंत्री आहेत आमचे चैतन्य, त्याच्यामुळे आंदोलन केलं तर आंदोलनकर्त्याला उचलून नेलं। ही बाब कितपत लोकशाहीला शोभणारी आहे मला माहित नाही।